नेपाळमध्ये आपण प्रवेश केल्यानंतर आपण मनोकामना देवीच्या दर्शनासाठी जात आहोत। तर त्या परिसरामध्ये असणारे सुंदर आणि सुशोभीकरण शंकर महादेवाची मूर्ती, त्याच पद्धतीने या परिसरामध्ये रोपेची व्यवस्था करण्यात आलेली आहे। प्रत्येक व्यक्तीला वेगळे शुल्क या परिसरामध्ये आकारले जातात। हा दिसतो जो समोरचा डोंगराचे 3 ते 4 डोंगर आपल्याला पार करून आपल्याला देवीच्या दर्शनासाठी जावं लागतं। तर मनातील सर्व इच्छा आपण त्या ठिकाणी बोलायची, ती इच्छा पूर्ण होते। म्हणूनच या देवस्थानाचं नाव मनोकामना देवी असं ठेवण्यात आलं आहे। आणि हा पहा सुंदर असा रोपेमधील प्रवास 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण मनोकामना देवीच्या पायथ्याशी आपण पोहोचतो। खूप असं अंतर आहे, परंतु अत्यंत अशी जबरदस्त अशी टेक्नॉलॉजी, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी या रोपेसाठी वापरण्यात आलेलं आहे। त्यामुळे 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण 4 ते 5 डोंगर आपण पार करून त्या ठिकाणी पोहोचतो आणि दर्शन घेत असतो। संपूर्ण अशी माहिती